नमस्कार. आता आपण करतोय छेनाची बर्फी म्हणजे पनीरची बर्फी. आणि यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर आणि साखर. हे साखर आणि हे घरी बनवलेलं पनीर. आता ते पनीर कसं बनवायचं हे काय मला विचारू नका, कारण आता ते सर्व ज्ञात आहे. हे देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे. हे वाटीनं मोजून घ्यायचं. 1 वाटी पनीर छानपैकी, म्हणजे असा छेना म्हणतात त्याला. असा 1 वाटी घेतला. बंद कर. 1 वाटी पनीरसाठी 1 वाटी साखर आणि ते वडी होईपर्यंत हलवायचं. हे वडी होईपर्यंत असं हलवत राहायचं. पनीर म्हणजे शाकाहारी लोकांसाठी अतिशय उत्तम प्रोटीनचं माध्यम आहे. त्यामुळे शाकाहारी लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पनीर खावं. अर्थात आवडत असेल तर त्याचे विविध प्रकार करून खाऊ शकतो आपण. जसं पनीर चिली आहे, पनीर भुर्जी आहे. पनीरच्या अनेक रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबमध्ये. तर हे आपण आज गोड रेसिपी करतोय, पनीर बर्फी. असं बघा, छान एकजीव साखर आणि हे होते. साखर आणि पनीर एकजीव होते आणि वडीसारखं झालं. ते आपण मागं कवटाची वडी केली होती ना, त्या कवटाच्या वडीसारखं झालं. किंवा कोणतीही वडी करताना एकजीव झालं की असं पातळ होतं खव्यासारखं. त्या साखरेच्या पाकामध्ये पनीर शिजून निघतं. हे बघा, आपण जो मलाई कोफ्ता वगैरे खातो की नाही, तो प्रकार बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वीट भाजी असते, त्यामध्ये हे टाकत असावेत, कारण ते दिसतंही तसं आणि लागतं पण साधारण तसंच. पनीरची क्वांटिटी बघून मला वाटलं होतं मोठ्या परातीत लागेल, पण ते शिजल्यावर फारच बारकं झालं. पण हरकत नाही, नेम चुकला आपला, पण हरकत नाही. हे असं छानपैकी थपटून आणि आपल्याला हवं तशी वडी करून घ्यायची. कुणाला डायमंड शेप आवडत असेल तर डायमंड शेप करा, चौरस हवा असेल तर चौरस करा. मला वाटलं हे सगळं भरेल पण नेम चुकला. हे ओलं आहे तोपर्यंत